आज या बोपडी भागामध्ये खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष माननीय मनीषजी आनंद यांचा 16 तारखेला वाढदिवस झाला। त्याच्या बदल्यात या ठिकाणी या बोपडी परिसरामध्ये गोरगरिबांना या ठिकाणी अनेक साहित्यांचं वाटप करण्यात आलं। आज आपल्यासमोर या ठिकाणी पुणे शहर काँग्रेसच्या महिला अध्यक्षा पूजाताई आनंद या ठिकाणी आहेत। ताई, आज या ठिकाणी आपण हा भव्य दिव्य कार्यक्रम घेतला, लोकांचे फार आशीर्वाद तुम्हाला मिळतील अशा पद्धतीचा कार्यक्रम आज या ठिकाणी झाला, काय सांगाल आपण त्याबद्दल? आज हम सभी के प्रेरणा स्रोत जो आदरणीय राहुल गांधी हमारे नेता है, उनके जन्म दिवस में हमने छोटा सा कार्यक्रम लिया है और यह कार्यक्रम हम काफ़ी भागों में ले रहे हैं। हमने हर चीज़, मुझे लगता है कांग्रेस का पूरा परिवार ने बहुत कुछ राहुल गांधी जी से सीखा है और आज से हम लोग रोज़ एटलीस्ट 50,000 किताबों का हर जगह प्रदान कर रहे हैं। जो गरीब हैं, जो अफोर्ड नहीं कर सकते हैं, उनको बुक्स, उनको बैग्स, साड़ी वाटप का कार्यक्रम होने वाला है, सिलाई मशीन वाटप होने वाला है और ऐसे हर चीज़ जो उनको ज़रूरत है, हमारी एक छोटी सी कोशिश है उन तक पहुंचने का। तो मुझे लगता है अगर उनके साथ उनका जन्मदिन मनाया जाए, इससे अच्छी ती बात कोई हो ही नहीं सकती। मनीष आनंद, या ठिकाणी आपण जो हा कार्यक्रम घेतला, या बोपडी भागामध्ये अनेक वर्षानंतर काँग्रेसने घेतलेला हा अतिशय भव्य दिव्य पहिला कार्यक्रम आहे। काय आपल्या मनामध्ये योजना होती आणि काँग्रेसच्यासाठी भवितव्यासाठी आपण काय करणार आहात आणखीन? आदरणीय नेते राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे लोकांपर्यंत जे सुखसुविधा त्यांना खरंच गरजेचे आहेत ते कार्यक्रम आज इथं सगळ्या बोपोडी ब्लॉक काँग्रेस म्हणा व इतर सर्व काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी मिळून हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे। अति सुंदर प्रतिसाद लोकांनी दिले। चांगल्या पद्धतीने लोकांनी इथं येऊन ज्या ज्या मुलांना वह्या पुस्तकं वाटायचे होते, सगळ्या आमच्या इथले जे लोकल लीडर्स आहेत किंवा ब्लॉकवरचे असतील किंवा सिटीवरचे असतील, सगळ्यांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवला। त्याबद्दल पहिले तर मी सगळ्यांचे धन्यवाद देतो। हे जे आम्ही आज काही भेटवस्तू म्हणा किंवा जे गरजाची वस्तू त्यांना दिलेली आहेत त्याचा त्यांनी आशीर्वाद राहुलजी गांधी यांना द्यावा, म्हणजे ते जे आज आमच्यासाठी न्यायासाठी, भारताच्या न्यायासाठी भांडतायत, त्यांना अजून ऊर्जा भेटेल, शक्ती भेटेल आणि आशीर्वादांनी ते अजून त्यांना ताकद भेटेल की ते लोकसभेत आमचे सगळे प्रश्न मांडतील आणि त्याच्यावर न्याय आम्हाला मिळवून देतील। आता फक्त वाढदिवसानिमित्तच हा कार्यक्रम आपण करून थांबणार आहात का? याच्या पुढे आपला हा कार्यक्रम चालणार आहे आणि कुठपर्यंत चालणार आहे? वाढदिवसापुरता करून चालणार नाही। हा वाढदिवसाचा औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रमात सुरुवात केलं आहे। हा आता सतत चालू राहील। जसे जसे लोकांना काही गरजाच्या वस्तू लागतील ते काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून, काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक शिपाई जे आज इथं सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली त्या शिपाईयाकडनं त्या लोकांना पोचता करायचं काम आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करणार आहे। माननीय मनीष आनंद यांच्या या ठिकाणी हस्ते तुम्हाला आज या ठिकाणी शिलाई मशीन देते, काय वाटते आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काय सांगाल? खूप आनंद झाला मला। कार्यक्रमही खूप छान झाला आणि लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि मला खूप गरज होती मशीनची आणि भैया आणि भाभी यांची मी खूप खूप आभार मानते आणि त्यांची कार्यकर्ता म्हणून मी सतत त्यांच्यासोबत असेल। यात ही मशीनच्याद्वारे आपण आपलं घर चालू काय कराल, अशा बाकीच्यांना काय सांगाल? घरांच्या गरजा खूप आहेत, ह्या मशीनवर मी माझा उदरनिर्वाह करेन आणि मनीष भैया आणि भाभीचे मी मनपूर्वक धन्यवाद, आभार माने। आपल्यासमोर या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय ॲडव्होकेट रमेश पोळे आपल्यासमोर आहेत। आपल्याला माहीत आहे काँग्रेस हा सर्वसामान्य माणसांचा पक्ष आहे, तळागाळातील लोकांचा पक्ष आहे, सर्वसामान्य गरीब लोकांचा पक्ष आहे। पण गरिबांच्या गरजा काय आहेत या गरजा जाणून घेऊन काँग्रेसला म्हणजे मदत करण्याची जी भावना आहे ती भावना आज पुन्हा जागृत झालेली आहे आणि ती जागृत करण्यासाठी मनीष आणि पूजा यांनी जो सहकार्य केले, जो भाग घेतला, तर निश्चितच जनता त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही। आजच्या या कार्यक्रमाचं काय नियोजन आणि कशाबद्दल आपण या ठिकाणी हा कार्यक्रम करत आहोत? जो आज राहुल गांधीची वाढदिवसाच्या निमित्तानं विविध भागामध्ये मनीषभाई आनंद यांनी या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आहे ब्लॉक काँग्रेस कमिटी बोपोडी कार्यालयाच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। ज्या महिला खरोखर त्यांच्या घरामध्ये कोणी नोकरीला नाही आहे, धुण्या भांड्याची कामं करतात आणि त्यांची रोजगाराच्या संदर्भामध्ये कुठलंच नसल्यामुळं त्यांना आपण काहीतरी देणं लागतोय समाजाचं, म्हणून काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी मनीषभाई आनंद यांनी गरजू महिलांना साडी वाटप, त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, पुस्तक वह्या वाटप, त्याच्यानंतर ज्यांचे अपंग आहेत अशा लोकांना व्हीलचेअर, अशा अनेक जीवन उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या देऊन
या ठिकाणी जनतेचं म्हणजे आपण जनतेचं काहीतरी देणे लागतोय म्हणून काँग्रेस पक्षाने गेल्या अनेक वर्षापासून जे जिव्हाळा लावलाय जनतेचा तो जिव्हाळा आज या ठिकाणी बोपुडीमध्ये आज राहुल गांधीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनीषभाई आनंद यांनी या ठिकाणी करून दाखवलेला आहे।